नमस्कार. नेहमीप्रमाणे मला व्हिडिओ टाकायला लेट झालं आहे. आज मी निघाली आहे ऑफिसला आणि म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया माझं स्केड्यूल कसं आहे. मी बसने निघाली आहे. लेटची बस आहे. मला खूप लेट झालं आहे घरनं आज निघायला आणि मला कधीच बसमध्ये बसायला जागा मिळत नाही, पण आज मिळाली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. हे आहे फॉरेस्ट. तुम्हाला मी दाखवलं आहे एकांतेश्वर महादेवाचं मंदिर. त्याच एरियातनं आपली गाडी जाते. तर मी चालली आहे आणि हे आहे फॉरेस्ट ऑफिस आणि पुढे येणारे आपलं धरण, मिनी समुद्र जो की मला खूप आवडतो बघायला. त्याच्या आतमध्ये असलेलं ते टेकडी आणि छान चहूबाजूने असलेलं पाणी छान वाटतं मला बघायला. अजून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या मला बघायला खूप आवडतं, पण बसचा प्रवास म्हटलं की दगदग धावपळ, पळत पळत घरनं आवरायचं यायचं आणि कसं बसचं तरी जागा मिळते उभी राहायला. आणि मग ऑफिसमध्येही मी व्हिडिओ काढू शकत नाही, त्यामुळे तुमच्यासोबत ते पण शेअर नाही करू शकत. अरे बापरे, माझ्या लक्षात आलं की मी शूज घालायचे विसरले, सॉक्स घालायचे विसरली आहे. एनिवे, आणि मी आज सँडल घालून आली आहे म्हणजे फक्त. तर हे आहे धरण आणि जंगल पास केलं की हे आहे छोटंसं गाव. तर असा आहे रोजचा प्रवास. मला जवळजवळ 1.5 पाऊणे 2 तास लागतात घरनं ते ऑफिसला जायला आणि ऑफिसवरून निघाले तरी घरी जायला, कारण घर लांब आहे. बस स्टॉपपर्यंत कोणीही सोडून देतं, पप्पा किंवा भाऊ दोघांपैकी कोणी एक जण मला बस स्टॉपपर्यंत सोडून देतं. मग तिथनं बस पकडायची आणि मग ऑफिसला यायचं. ऑफिस स्टॉपच्या अगदी जवळ असल्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम नाही आहे की तिथनं मी ऑफिसला कशी जाणार आहे. जवळच ऑफिस त्यामुळे वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे सहज जाते मी 5-1 मिनटात. हे आहे पाणी. हे धरणाचं पाणी आहे जे वाहतंय, आणि धरणाचं नाही ॲक्च्युली, आय थिंक ती नदी आहे किंवा धरणाचंच आहे बहुतेक, माहीत नाही, पण छान स्पॉट आहे, मला खूप आवडतो. हा आहे फाटा. फाट्यावरती गाडी थांबली आहे. 2-3 पॅसेंजर्स घेतले आणि ही बस निघाली. हे आहे माझं दुसरं आवडतं प्लेस. इथनं सुद्धा एक छोटीशी नदी वाहते मस्तपैकी. त्यावरून असलेला हा पूल आणि आसपास असलेली शेती, ऊस, मका, अशी बरीचशी पिकं. तर हे सुद्धा मला बघायला खूप आवडतं.
हा आहे दुसरा फाटा. इथे सुद्धा कधी कधी बस थांबते, पण आज का नाही थांबली काय माहीत. बहुतेक पॅसेंजर्स नसतील. आणि आता माझं ऑफिस थोड्याच अंतरावर आहे, पण पोहोचूच. पंचिंग करायला लागतं, त्यामुळे खरं तर टेन्शन येतं. बाकी तर खूप प्रेशर आहे किंवा काय असं काही नाही आहे. ही एक तिसरी नदी आणि रस्त्याने खरंच बघण्यासारखं खूप आहे. ढगाळ वातावरण आणि हिरवं हिरवंगार सगळीकडे पिकं आहेत, झाडी झुडपं आहेत आणि नद्या. तर खूप छान वातावरण आहे. मी पर्सनली निसर्गप्रेमी आहे. असो, घड्याळाकडे मध्ये मध्ये लक्ष देते. माझ्याकडे फक्त 15 मिनटं आहेत आणि बघू आता आपण किती वेळात पोहोचतोय. ऑफिसपासनं मी थोड्याच अंतरावर आहे. इकडे आहे स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा रस्ता. येस, अवघ्या 2-3 मिनिटात मी ऑफिसच्या जवळ आली आहे. थँक गॉड. ही आली आहे मी स्टॉपवर आणि स्टॉपच्या अगदी समोरच माझं ऑफिस आहे. वॉकिंग डिस्टन्सवर. सो मी चालली आहे लेफ्ट राईट करत. रोड क्रॉस करताना थोडं थांबावं लागतं, म्हणून थांबली आहे. कारण हायवे आहे, चालतं. रोड क्रॉस केला आहे आणि आली मी ऑफिसमध्ये. येस, हे माझा जेवणाचा डबा. जेवायला बसल्यानंतर, खाऊन पिऊन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार, मी तुमच्यासोबत माझं जेवण शेअरच केलं नाही. मी आणली होती फ्लॉवरची भाजी, मस्तपैकी ठेचा, लोणचं आणि पोळ्या. भेटूया संध्याकाळी असं म्हणत मी तो हात टाकला कॅमेऱ्यावरती आणि तुम्हाला घड्याळ दाखवलं. संध्याकाळी आली आहे मी, पण मला बसेस अवेलेबल नाही आहे. आत्ता ही AC बस आहे, मला जी आवडत नाही. आणि मी आली आपण नेहमीच्या बसला. नेहमीप्रमाणे खूप लेट झालं बस मिळायला. जवळजवळ 6:15 की 6:30 असे झालेत. तर ते झालं ऑफिसचं. आता सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर काम असणार नाही असं होईल का? तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. आम्ही कोथिंबीर काढत होतो, मम्मी आणि मी. थोडीशीच काढायची होती, त्यामुळे आम्ही दोघीच आलो. आणि कामं भरपूर आहेत, त्यामुळे तुमच्यासोबत मी पूर्ण व्हिडिओ, संपूर्ण दिवस शेअर नाही करू शकत. पण कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ इतका छान नाही आहे, नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की चांगला काढण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यासोबत मी असेच व्हिडिओ शेअर करत राहीन. तोपर्यंत बाय बाय.